कॉन्क्रीटचे रस्ते करायचे गेल्या 5 वर्षांपासून ऐकतोय आम्ही की पुढच्या वर्षी एकही खड्डा दिसणार नाही, पुढच्या वर्षी एकही खड्डा दिसणार नाही. अहो, केलेले खड्डे तुम्ही भरायला तयार नाही तर पुढच्या वर्षी कसं? मराठी शाळेची ज्याची स्वतंत्र इमारत परळमध्ये होती तिकडे लोढा विस्टा उभी राहते आणि पार्किंगच्या 4 गाड्यांमध्ये केवळ मराठी शाळा चालवली जाते. केवळ मराठी शाळांना का टार्गेट केलं जाते? सांगता तू नॉनव्हेज खातोस, हमको बास आहे का नाही लेंगे. कशी होते त्यांची हिंमत ना की मुंबईतल्या प्रत्येक दुकानावर मराठी पाटी लागलीच पाहिजे. त्याला विरोध कोण करतं? वीरेन शाह नावाचा व्यक्ती करतो आणि तो खुलेआम सांगतो की नाही लावणार मराठी पाटी. हा कोण वीरेन शाह आहे ज्याची एवढी हिंमत होते? आपलं अधिवेशन सुरू असताना मीरा भाईंदरचा व्हिडिओ आलाय, त्याच्यात एक माणूस सांगतोय इधर बाजू में हमारा डेरा सर है इसलिए हमको नॉनवेज वाले नहीं चाहिए, हमको सिर्फ शाह पटेल ही चलेंगे, मराठी माणूस नहीं लेंगे अंदर. एवढी हिंमत होती अध्यक्षांमध्ये. अध्यक्ष महोदय, आपल्या प्रत्येक भाषणामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्राचा विकास हा मला शाश्वत विकास करायचा आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पण सध्या जर तुम्ही मुंबईची परिस्थिती बघितली, शाश्वत विकास सोडा, सदा श्वास सुद्धा आम्हाला घेता येत नाही, इतकी वाईट परिस्थिती आज मुंबई शहराची झाली आहे. अध्यक्ष महोदय, गेले 10-15 दिवस AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स हा 300च्या पलीकडे आहे. साध्या लोकांना, यंग मुलांना, 20, 21, 22 वर्षाच्या तरुणींना ब्रॉन्कायटिस, अस्थमा, दमाचे आजार सुरू झालेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, या सगळ्याचं एकमेव कारण आहे कुठलाही विचार न करता केवळ विकास करायचा म्हणून हातात घेतलेले सगळे प्रोजेक्ट्स. अध्यक्ष महोदय, आजच टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, AQI वाढल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने 9,000 शोकॉज नोटिसेस दिल्या. त्यापैकी 3,000 शोकॉज नोटिसेस ज्या दिलेल्या आहेत या सरकारी कामांना दिलेल्या आहेत. म्हणजे 9,000 ठिकाणी सांगितलं की तुमच्यामुळे मुंबईचं प्रदूषण वाढतंय, त्यापैकी 3,000 जागा यामध्ये सरकारीच कामं चालू आहेत. मग कुठे बुलेट ट्रेनचं काम चालू आहे, कुठे माझ्या मतदारसंघातलं हायकोर्टचं काम चालू आहे. म्हणजे सरकारच याकरता जबाबदार आहे, हे स्वतः मुंबई महानगरपालिकेने सिद्ध केलेले. अध्यक्ष महोदय, आज मुंबईची अशी परिस्थिती आहे की अख्खं मुंबई शहर खोदून ठेवलेलं आहे. कॉन्क्रीटचे रस्ते करायचे गेल्या 5 वर्षांपासून ऐकतोय आम्ही की पुढच्या वर्षी एकही खड्डा दिसणार नाही, अहो, केलेले खड्डे तुम्ही भरायला तयार नाही तर पुढच्या वर्षीचं काय? आणि अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी हा का अट्टहास केला होता कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा? कारण ते असं सांगायचे की एकदा कॉन्क्रीटचे रस्ते केले की परत ते खोदण्याची गरज नाही. पण अध्यक्ष महोदय, माझ्याकडे मुंबई महानगरपालिकेतच सर्क्युलर आहे. मुंबई महानगरपालिकेच्याच माझ्या वॉर्ड ऑफिसनी त्यांच्या रोड डिपार्टमेंटला लिहिलंय की माझ्या मतदारसंघामध्ये जे 10 कॉन्क्रीटचे रस्ते झाले ते रस्ते होऊन 3 महिने सुद्धा झाले नाही, ते परत आम्हाला खोदायला लागतील. कारण रस्ते बनवताना वॉटरच्या पाईपलाईन डॅमेज झाल्या आणि त्यामुळे संपूर्ण आमच्या वांद्रे परिसरामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय. म्हणजे काय उपयोग झाला या कॉन्क्रीटचे रस्ते बांधून जर आपल्याला 3 महिन्यात परत खोदायचे? तर एकदा ते कॉन्क्रीटचे रस्ते परत खोदले की तुमचा DLP सुद्धा वेव ऑफ झाला आणि मग कंत्राटदाराला सुद्धा आपण जबाबदार धरू शकणार नाही. हा कसला विकास आहे? अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ड्यू आहे आणि निवडणूक ड्यू असताना काल एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली की मुंबईतल्या ज्या 20,000 इमारती ज्यांना OC नाहीये त्यांना आता आम्ही OC देणार आणि लाखो लोकांचं भलं करणार. अध्यक्ष महोदय, 20,000 इमारतींना OC नाहीये, ती OC का नाहीये याचा आपण कधी विचार करणार की नाही? अनेक इमारती या विना परवाना बांधलेल्या आहेत. परमिशन होती 3 माळ्याची, बांधल्या 6 माळे. अनेक जागांना फायर NOC नाहीये. आणि मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर त्या रेग्युलराइज करणार असाल तर माझ्या मनामध्ये हा प्रश्न येतो की तुम्ही हा सामान्य मुंबईकरसाठी घेतलेला निर्णय आहे की जे 20,000 बिल्डर आहेत? कारण बिल्डरची जबाबदारी असते OC आणणं. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, आमचा हाच व्यवसाय आहे, आम्हाला माहिती आहे OC करता किती तडपड करावी लागते. आणि हा जो पायंडा सरकार पाडते, यापुढे एकही बिल्डर हा OC आणायची टेन्शनच घेणार नाही. त्याला माहिती आहे पुढची निवडणूक आली, OC घ्या किंवा नका घेऊ, 6 माळेची परमिशन टाका, 12 माळे बांधा, सरकारच आपल्या बिल्डिंग रेग्युलराइज करून टाकणार आहे. आणि त्यामुळे कुठेतरी स्कॅम आहे का, हा माझ्या मनामध्ये प्रश्न तयार झालेला आहे. अध्यक्ष महोदय, या प्रायव्हेटायझेशन आणि या खासगीकरणाच्या नादामध्ये आज सगळ्यात मोठं कोणी विक्टिम होत असेल तर ते आपल्या मराठी शाळेत. अध्यक्ष महोदय, आज मुंबईमध्ये एक प्लॅन्ड मोडस ऑपरेंडी चालू आहे. जुन्या मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा या मुद्दामून कशा बंद करता येतील याकरता कुठेतरी एक प्रचंड मोठं षडयंत्र रचलं जाते. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे फोटोंसहित मी उदाहरणं आणलेली आहेत. परळ भागामध्ये मानाजी राजूजी चाळ प्रांगणात एक चाळ होती आणि चाळीच्या मधोमध स्वतंत्र मराठी शाळा होती, स्वतंत्र इमारत होती. याचा जेव्हा पुनर्विकास झाला, आता पुनर्विकास पूर्ण झालाय, या चाळीच्या ठिकाणी जिकडे मराठी शाळा होती त्याची स्वतंत्र इमारत होती, आज तिकडे अध्यक्ष महोदय काय उभं राहिले? एक लोढा विस्टा नावाची इमारत उभी राहिली आहे, लोढा विस्टा. आणि या लोढा विस्टा इमारतीमध्ये पार्किंग मध्ये केवळ 4 गाळे दिलेत मराठी शाळेकरता. मराठी शाळेची ज्याची स्वतंत्र इमारत परळमध्ये होती तिकडे लोढा विस्टा उभी राहते आणि पार्किंगच्या 4 गाड्यांमध्ये केवळ मराठी शाळा चालवली जाते.
अध्यक्ष महोदय, दुसरं उदाहरण माहीमची शाळा. अध्यक्ष महोदय, न्यू माहीमला मुंबई महानगरपालिकेची शाळा होती, जिकडे 1500 विद्यार्थी शिकत होते. 2018 साली मुंबई महानगरपालिकेने खर्च करून त्याच्यावर डागडुजी केली आणि गेल्या वर्षी 7 वर्षापूर्वी डागडुजी झालेली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि सडनली धोकादायक म्हणून घोषणा करून टाकली. धोकादायक केल्यानंतर काय असतं पुढे? विद्यार्थ्यांना रिकामं करा. विद्यार्थ्यांना रिकामं केल्यामुळे माहीमच्या विद्यार्थ्यांना सायनला पाठवलं. सायनला पाठवल्यामुळे लोकमतची बातमी आहे, आठवड्यातून एकदाच मुले शाळेत, बाकी दिवस आजारी. मेहक शेख इयत्ता 8वी, तेजू प्रकाश कुमटेकर इयत्ता 8वी, आर्यन दाभाडे इयत्ता 7वी, जान्हवी दाभाडे इयत्ता 6वी, दीपक दाभाडे 3री यांच्या पालकांनी सांगितले की दुपारी आणि संध्याकाळी मिळून 2.5 तास चालल्यामुळे मुलांचे पाय दुखतात. अनेक पालकांनी स्वतःच्या मुलांना, विद्यार्थ्यांना त्या शाळेतनं काढून टाकलं, खासगीत टाकून दिलं आणि नंतर हे काय अहवाल सांगणार? मराठी शाळांमध्ये मुलंच जात नाहीत, त्यामुळे त्या शाळेची गरज नाही, खासगीकरण करून टाका. आणि जेव्हा पालकांनी विरोध केला तेव्हा नवीन स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि जेव्हा लोकांनी विरोध केला, मराठी प्रेमींनी विरोध केला, विरोध केल्यानंतर लोकसत्ताची बातमी आहे, दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर कळलं की C1 कॅटेगरीत मोडतच नाही, याची गरजच नव्हती, काही सगळा पहिला ऑडिट खोटा होता. मग अध्यक्ष महोदय, मनात हा प्रश्न येणार नाही का केवळ मराठी शाळांना का टार्गेट केलं जातंय?